कधी होती तो पेलो हॅलो गाईज, दिस इज पृथ्वी. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता आपण मित्राच्या घरी आलेलो. हे बघा, अंगणेवाडून सरळ त्यांच्या घरी आलेलो आणि आता इथून निघतो आहे. बाईक इथे लावले आहे. आय होप तुम्ही फर्स्ट अँड सेकंड पार्ट बघितला असेल या व्हिडिओचा. हॅलो, हां वेंगुर्ला. हां, तू कुठे? आता आम्ही जातो आहे वेंगुर्ला बंदरला. तर तिकडे आय थिंक काईट फेस्टिवल चालू आहे. तो मित्र बोलत होता. तर आता वाजलेत 5 वाजले आहेत. तर बघूया भेटतं आहे की नाही आपल्याला. तसंच मग मच्छी वगैरे घ्यायला जाणार आहे. बघू, मित्रांची गाडी पुढेच चालू आहे. तर जाऊया आरामात. पेट्रोल पण कालच टाकलेलं, तर आता हाय टाकायची काही गरज नाही. लेट सी. तर मित्राच्या घरी थांबलेलो आम्ही वेंगुर्ल्याला. थोडा फ्रेश वगैरे झालो, चेंज करून निघालो आहे. आय होप ते काईट फेस्टिवल बघायला भेटेल. बघूया आणि बीच पण एक्सप्लोअर करूया. आणि आम्ही येताना वेतोबा मंदिरमध्ये पण गेलेलो, पण तिकडे मी शूट नाही केला कारण माझी कॅमेऱ्याची बॅग गाडीमध्ये ठेवलेली मी. नंतर आठवण झालं, आम्ही अचानकमध्ये तिकडे थांबलो, बोललो दर्शन घेऊया. तर तिकडचं सांगायचं झालं तर मित्र बोलत होता की म्हणजे ते वेतोबा देव आहेत, ते पूर्ण गावात फिरतात आणि त्यांची चप्पल जी असते ती नेहमी घासलेली असते, म्हणजे दुसऱ्या दिवशी वगैरे असं तो आम्हाला सांगत होता. म्हणजे रात्री ते पूर्ण फिरतात गावात, म्हणजे एक मान्यता आहे तिकडे. आणि नंतर तुम्ही बघाल तर ते चप्पल म्हणजे घासलेले असतात खालून, म्हणजे कोणते घालून चालतं आहे असं म्हणजे हे होतं तिकडे. आणि नंतर आम्ही रेडीचा गणपती पण गेलेलो. हवं तर मी फोटोज टाकीन कारण मला तिकडे व्हिडिओ बनवताना आली. चार्जिंग पण लो होती खूप कॅमेऱ्याची. मग आम्ही तिकडे त्याच्या घरी थांबून चार्जिंग करून टाकलं सगळं सामान. काय झालं, ट्रक आहे. तर मित्रांनो, आजचा प्लॅन काय असा असणार आहे. आता आम्ही चाललो आहे वेंगुर्ला बंदरला. तिकडून तसंच बीचला जाणार काईट फेस्टिवल बघून. मग तसंच मच्छी घेऊन नांदगावला जाणार आहे. सो गाईज, फायनली आलेलो आहे आपण बंदरवर. तर आय थिंक पहिले मच्छी घेऊ, नंतर मग बीचवर जाऊ. समोरच बीच दिसत असेल तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये. मस्त दिसतो आहे बीच. तिकडे मागे एक ब्रिज पण आहे, तो पण मस्त आहे. तिकडे गेलो तर आम्ही दाखवीन. हो, गाडी कुठे लावायची.
इकडनं जाते. सो गाईज फायनली वेंगुर्ला बीचला आपण पोचलो आहे. डायरेक्ट बाईक बीचवर जाते. आय थिंक खाली नसेल जात. हो मस्त आहे व्ह्यू. हे बघा गोप्रोमध्ये दिसतंय की नाही नीट काय माहीत. बघूया आपण पुढे जाऊन. बाईक कुठे लावायची. हे सगळे काईट्स आहेत म्हणजे थोडं वेगवेगळ्या शेपचे वगैरे असतात. तर आपण जवळ जाऊन बघूया जरा. बीच पण मस्त, जास्त गर्दी पण नाही. ठीक आहे कोणीच नाही. अंधार व्हायला आलाय त्याच्या आधी पटकन जाऊया. हे बघा मित्रांनो वेगवेगळ्या कलर आणि वेगवेगळ्या शेपचे आहेत. बघू शकता. खूप गर्दी आहे पुढे. इथूनच उडवत आहेत वाटतं लोक. हे बघा ही एक मस्त आहे. पुढे जाऊन बघूया. सो गाईज फायनली वेंगुर्ला बीचवरून निघालो आहे. काईट फेस्टिवल वगैरे बघितलं, थोडंसं चिल केलं इकडे. आणि आता टाईम झाला आहे 6:30. आता निघालो आहे आम्ही परत नांदगावला. मला इथून नांदगावला जायचं आहे. सो आता अर्धा पाऊण तास तरी लागेल जायला. सो तिकडे फिश वगैरे एकाचं घर आहे तर तिकडे जाऊन बनवणार आहे आम्ही. ते बोलतात की नदीच्या इकडे करायचं आहे. तर मग तिकडे जाऊन मी दाखवतो तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओच्या नंतर. सो आजचा ब्लॉग हा आपण इकडेच थांबवूया. आय होप तुम्हाला हे तिन्ही पार्ट व्हिडिओचे आवडले असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. राईड सेफ.